अशा कुठल्याही गोष्टी नाहीत, ते बाहेर पडले समाजासाठी. आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये आपण म्हणतो की आव्हानांना साथ द्यायची, कोण म्हणतं तुतारीला. मला तर भाजपचं लॉजिकच समजलं नाही. ज्यांनी तुतारीच्या विरोधात मतदान केलं लोकसभेला, तुतारी नको म्हणून, ते आता तुतारीच्या मागे गेले. मुळात तुतारी गाड्या हा आपला विषयच नाही. आपला समाज मोठा झाला पाहिजे म्हणून आपला माणूस उभा आहे. आणि आपल्या गावातल्या धनगराचं मतदान जर त्यांना केलं नाही तर त्यांना काय वाटेल की हे धनगर आपल्या पाठीमागे कधीच येत नाही, भविष्यात हा माणूस खूप मोठा होणार आहे. म्हणजे मी जर तितकं त्यांचं हे केले, त्यांचं निरीक्षण केले, खूप चांगला माणूस आहे, खूप अभ्यासू माणूस आहे, आर्किटेक्ट असल्यामुळे डिझाईन आहे त्यांच्याकडं, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील याचा खूप सारा अभ्यास आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळं त्यांचं भविष्य इतकं उज्ज्वल असणार आहे. आणि आपण जर साथ दिली तर मला असं वाटतं की त्यांना खूप भारी वाटेल आणि त्यांचा म्हणजे ग्रुप वाढेल. मुळात काय झाले, त्यांच्या पाठीमागे फिरायचं म्हटलं तरी अनेकांना भीती वाटते. आणि काय त्याला घ्यायचं, राजकारणात हे असलं चालत असतं. आज ते मनोज जरांगे पाटील या असाच कोपरा सभा घेत होता, पण एक दिवस इतका मोठा माणूस आलाय तो की आज अख्ख्या समाजाचं राजकारण फिरवतोय. ते बोलला एका रात्रीत समाज कुणीच निवडणूक लढवायची नाही, की निवडणुकीच्या भांडवलीत पडायचं नाही, भले सपोर्ट कोणाला बी द्यायचा कसा, पण अख्खा समाजाने ऐकलं. मग हे ते ऐकत असतं, म्हणजे त्यांचं समाज ऐकत असेल तर मग आपण का आपल्या माणसाचं ऐकायला. आणि मुळात आपला विरोध गाड्या असेल, तुतारी असेल यांना नाहीच आहे. आपली लढाई आपल्या माणसासाठी. आज एवढा जोतून माणूस सांगतोय की माझ्यासाठी लढा, माझ्यासोबत घ्या, माझ्या लढ्यात सहभागी व्हा. मान्य आपले सगळे कामाला आमची माणसं आहे, आपण यांच्या पाठीमागं 24/7 जाऊ शकत नाही. पण त्यांची इच्छा फक्त एकच आहे की 9 नंबरचं बटन दाबा, त्यांना विजयी करा. कारण ह्यातून काय होईल माहिती का, विजय होणार नाही, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. कारण शेवटी आपण प्रस्थापितांच्या विरोधात करतो. कारण पुढचा जे विरोधक आहे त्यांचे मकरंद आबा पाटील असतील किंवा पिसाळ मॅडम असतील, ती प्रस्थापित करायला भरपूर वर्ष ते राजकारणात आहेत. शेवटच्या दिवशी सुद्धा ते राजकारण करू शकतात. पण आपण जर समाज म्हणून एक झालं तर आपल्या घरची माणसं बाहेर जाऊन सांगतील की आमची पोरं आमचं ऐकत नाही, ती बॅटच्या मागं लागली, त्यांना विजयी करणार. आता आम्ही जवळजवळ बरेच दिवस झाले त्यांच्या पाठीमागे फिरतोय. आम्ही आमचं काम धंदा बनवून फिरत नाही. ज्यावेळेस खरी गरज वाटते त्यांना त्यावेळेस आम्हाला कॉल करतात, त्यावेळेस मी असेल ते असेल आमच्या सोयीनुसार आम्ही जातो. आम्ही काय काम बघून जात नाही. पण आम्हाला कुठेतरी एक अभिमान वाटतो किंवा कुठेतरी एक समाधान वाटतं की आपण आपल्या माणसासोबत आहे. आता माझं इंस्टाग्राम अकाउंट बघितलं तर तुम्ही, मी मागच्या लोकसभेच्या टायमाला काँग्रेस असेल, तुतारी म्हणजे शरद पवारांचा गट असेल, आम्ही तुफान प्रचार केला त्यांचा. देणं नाही घेणं नाही, आम्हाला कुठं रुपयाचा इन्कम आला नाही, काय नाही. पण कुठेतरी वाटलं की बाबा शरद पवारांना कुठेतरी त्यांचा बॅकअप मिळावा, त्यांचं पहिल्या सगळे सोडून गेलेले. शरद पवारांचं मला वाईट वाटतं, मग माझ्या माणसाचं मला का वाईट वाटणार नाही. शरद पवारांनी तर एवढं मोठं राजकारण केले, सगळं फोडाफोडी तोडातोडी त्यांच्यापासून सुरू झाली. पण कुठेतरी माझ्या मनाला वाटतंय त्यांना उभं राहता आलं पाहिजे, पुन्हा ते त्यांचे खासदार निवडून आले पाहिजे. म्हणून त्यांचा आम्ही प्रचार केला. त्यांचा प्रचार इतका केला की माझे व्हिडिओ जवळजवळ मिलियनमध्ये, म्हणजे मी दिलपाने कोलॅब केलेले व्हिडिओ मिलियनमध्ये यूज गेले. त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरती आमचे व्हिडिओ अजूनही आहेत. ते आत्ता लोकसभेत त्यांच्या विधानसभेच्या प्रचाराला सुद्धा ते व्हिडिओ वापरतात. आमचं परमिशन लाभ झालं ते काय तसं चालतच नाही इंस्टाग्रामला. पण त्या माणसासाठी जर आम्ही एवढं करत असेल तर आम्ही गणेशदादासाठी का करणार नाही. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मी इतका मोठा नाही की तुम्हाला सांगावं तुम्ही काय करावं काय न करावं. शेवटी मी पुन्हा एकदा एक सांगेन की गणेश केसकर हा तुमचा मावस भाऊ आहे, तुमच्या घरातला पाहुणा रावळा असं समजा आणि हे गट मतदान करा. कारण आपल्या मतदानाची नोंद होणार एवढं लक्षात घ्या. तुम्ही घड्याळाला द्या किंवा तुतारीला द्या, तुमच्या मतदानाची नोंद होणार नाही. तुमच्या मतदानाची नोंद त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आपण गणेश केसकर सरांना मतदान करू. कारण ते म्हणते की धनगराचं गाव आहे, ही माईंड टायमाला फिरतं. पुढच्या वेळेस जर आपल्यासोबत यायचं असेल तर त्यांना कुठेतरी आपण सपोर्ट केला पाहिजे किंवा ह्यांची कामं केली पाहिजे. कामं म्हणजे जसं सांगितलं यांनी की सभा मंडप देणं वगैरे गटर हे काय कोणी म्हणजे त्यांचं ते कर्तव्यच असतं. 15 वर्षाची सत्ता हातात असल्यानंतर कोणी काही करू शकतं. पण विधानसभेमध्ये ज्यावेळेस तुम्ही उभं राहता, बाकीच्या विधानसभेच्या मतदारसंघात जर आपण आमदार बघितलं तर ते तुटून पडलेले असते त्या सभापतीवरती की बाबा आमचे मतदारसंघातले हे प्रश्न आहेत ते मांडा, हे करा ते करा. पण आपल्या मतदारसंघातले विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांचा एक मला तुम्ही व्हिडिओ दाखवा की ते सभापतींशी भांडता येतं की आमच्या मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे, आमच्या मतदारसंघामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे, आमचा मतदारसंघ मागास राहतोय. महाबळेश्वर सारखं इतकं पर्यटनाचं विकसित ठिकाण आपल्या विधानसभा मतदारसंघात येतं.
पण अजूनही ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्या शेवटी जे झालं ते झालं, आपल्याला त्याच्याबद्दल पडायचं नाही, आपल्याला आपला माणूस मोठा करायचा आहे. आणि मी आज म्हणजे माझ्या वतीने सांगतो की जोपर्यंत मला राजकारणाची जितकी समज आहे तितक्या समजीने सांगतो की इथला जो पण आमदार ज्या पण फरकाने पडेल त्याला कारणीभूत फक्त गणेश केसकर असं एवढं लक्षात ठेवा. कारणीभूत या अर्थाने असेल की हे मतदान गणेश केसकरनी फक्त एकट्याच्या जीवावरती आणि आपल्या समाजाच्या जीवावरती, आपल्या विस्थापित लोकांच्या जीवावरती फिरवलं हे त्या आमदारांना समजणार किंवा जे कोणी पराभूत होते ते. त्याच्यामुळं आपलं मतदान खूप महत्वाचं आहे. महत्वाचं या कारणाने की आपण आतापर्यंत ज्यांना मतदान दिलं त्यांचा आपल्या पुढाऱ्यांशी संबंध असू शकतो, त्यांचा पुढाऱ्यांशी त्यांचं बसणं उठणं असू शकतो. पुढारी शेवटी पुढाऱ्यांचं सुद्धा स्वतःचं एक हे असतं, त्याच्यामुळे त्यांना तो कॉन्टॅक्ट ठेवावा लागतो. शेवटी तुमच्या आपल्याला कोणी विचारत नाही. तुमचं मतदान झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळची पेढी दिली जाते, त्याच्यानंतर 5 वर्ष आपल्याला काही दिलं जात नाही आणि आपल्याला 200-500 रुपये मिळत असते ते पण पुढारीच खाते, ते पण काय आपल्यापर्यंत येत नाही. मिळणाऱ्याला मिळते, खाणारे खाते ते, त्यातही आपल्याला जास्त पडायचं नाही. आपल्याला फक्त एकच करायचं की हा माणूस जर निवडून आला तर काय करेल आपलं यांनी. म्हणजे फक्त काय झाले त्यांना ते आरक्षणाला बसल्यामुळे त्यांना तो टॅग लागला की ते धनगर आरक्षणासाठी लढतात किंवा धनगर समाजाचे, परंतु त्यांनी अजून त्यांची जितकी कामं केलीत ना तितकी इथल्या कोणीही कामं केली नाही. म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही मला आधी का सांगितलं नाही, सभा का नाही घेतली, आणि गावभर सांगायचं म्हणजे प्रत्येक माणसाला सांगायचं की आम्ही उभं राहतोय. मला एक सांगा, विद्यमान आमदारांनी किती गावात सभा घेतली आणि सांगितलं की मी 4थ्यांदा उभा राहतो. म्हणजे 4थ्यांदा उभं राहणं म्हणजे जोक नाही, 4थ्यांदा उभं राहतोय. तर सगळ्यांची परमिशन घेतली का? तर नाही घेतली. सगळ्यांची परमिशन जर घेतली नसेल, सगळ्यांची परमिशन जर घेतली नसेल, तुम्हाला विचारलं नसेल, तुम्ही मतदार आहे ना, त्यांचं कर्तव्य विचारलं की बाबा मी 4थ्यांदा उभा राहतोय, तुमचं परमिशन आहे का नाही. म्हणून जर आमदारांना त्याचं जर तुमचं हे लागत नसेल तर मग गणेशदादासाठी कशाला पाहिजे. आणि मुळात काय माहितीये का, राजकारण सुंदर समाजकारण आहे. कोणीतरी म्हटलेलं आहे की राजकारण सुंदर समाजकारण आहे, पण ते कधी मला माझी इच्छा आहे रस्ता बांधायचा, चांगल्या म्हणजे गटर करायचे, ते चांगलं काहीतरी करायचंय, पण माझ्याकडे जर ताकदच नसेल किंवा मी त्या सिस्टीम मध्येच नसेल तर अशा कितीतरी बारावरती बात आणणारे असते, पण करू काहीच शकत नाही आपण. कारण आपल्याकडे सिस्टीम नाही, आपल्याकडे कुठल्या गोष्टी नाहीत, आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत आपण सिस्टीम मध्ये येत नाही. आणि राजकारणामध्ये पडावं, राजकारणामध्ये कसं झालंय आपल्याला नेहमी सांगितलं जातं सगळं कर बाबा पण राजकारणामध्ये पडलं. पण राजकारणामध्ये जर नाही पडला तर सगळं काहीच करता येत नाही. आज सरपंच असेल किंवा जी पण संविधानिक पदं असतात त्यांच्याकडे खूप काही अधिकार असतात, त्यांनाही माहीत नसतात आपल्याकडे काय अधिकार आहेत, भरपूर अधिकार असतात आणि ते त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे सगळं करू शकतात. ते फक्त काय असतं सिस्टीम मध्ये येणं महत्वाचं असतं. राजकारण करायचं असेल तर त्या पूर्ण प्रवाहात जाणं गरजेचं असतं. जर प्रवाहात जर नाही गेला तुम्ही तर त्याला काही किंमत नसते. बाहेरून आपण किती जरी म्हटलं की आम्हाला विजय करा, म्हणजे आम्हाला हे करा ते करा, पण जर तुम्ही राजकारणात पडला नाही तर काही होऊ शकत नाही. मित्रांनो, मला एकच सांगायचंय की गणेशदादा आपल्या गावात आलाय, त्याला खूप अपेक्षा आहे आपल्या गावातून की आपल्या गावात चांगलं मतदान व्हावं. मी म्हणतो म्हातारी कोतारी सोडून द्या, ज्यांना वाटते की आव्हान निवडून आले पाहिजे, तुतारे निवडून आले पाहिजे, आपल्यासारख्या तरुणांनी एक क्रांती करा, कारण आपलं भविष्य घडवायचं आपल्याला. तुमची मुलं बाळं उद्या शिक्षण घेणार आहेत. उद्या जर समजा माणूस आमदार झाला तर आपण हक्काने सांगू शकतो की बाबा आम्ही तुला आमदार केला होता, आम्ही तुझ्या सोबत उभं राहिलो होतो, तुमचं काम आहे आमच्यासाठी करणं. आपल्याला एकही माणूस पत्रदाबानं म्हणू शकत नाही की बाबा तुम्हाला आम्ही मतदान दिले, तुम्ही आमची का कामं करत नाही. कारण आपल्याला भीती ती प्रस्थापित आहे की आपल्याविषयी काय करतील, आपल्याला परत हे करतील ते करतील. पण हा माणूस आपल्यासाठी 24/7 कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी, कधीही कॉल करा, उभा असतो. एवढंच मला सांगायचंय. मित्रांनो, मी एवढं भाषण मी कधीच कुठंच केलं नाही, मी फक्त तुमच्यासमोर सांगतोय कारण आपलं जाऊन मला घाबरायची गरज नाही. तर मित्रांनो, 9 नंबरला यांचं म्हणजे ते अनुक्रमही कशात देतात माहीत नाही, परंतु 9 नंबर तरी चांगला नंबर आलेला आहे त्यांना. 11-12 जरा लांबचा नंबर, पण 9 नंबरला बॅट ह्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने आपल्या तालुक्यातनं विजयी करा. तालुक्यातलं 10,000 मतदान हे पराभूत आमदारासाठी कारणीभूत असणार आहे. आणि तो पराभूत झाल्यानंतर पुढच्या वेळेस त्याला वाटणार की आपलं या यांच्यामुळे आपण मागं राहिलो, यांचा विकास केला पाहिजे, यांचे प्रश्न विधानसभेत मांडले पाहिजेत, म्हणून ते त्या तयारीला लागतील. तोपर्यंत आपल्याकडे आमदार झालेला असेल. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला, कोणाला बोलायचं असेल.